शनिवारी 3:45च्या मनाने मला एक कॉल आला सरपंच नलगे यांचा कोसेगावांवरनं. तर त्यांचं म्हणणं निघालं की असं असं बिबट्याचं शव आढळून आलेलं आहे. मग आम्ही पेट्रोलिंग कार आणि आमचा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला तिथे बिबट्याचं शिर आणि मागचे 2 पाय आढळून आले. त्या ठिकाणी सर्चिंग केलं पूर्ण एरिया, तर अजून दुसरे अवयव आढळून आले नाहीत. कदाचित 7-8 म्हणजे 10 दिवसापर्यंत घडलेली घटना होती, म्हणजे पूर्वीची घटना होती ही. अळ्या वगैरे पडलेल्या होत्या. ते पाड आम्ही तिथे निरीक्षण करून घेऊन आलो. इथे आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना इथे बोलवलं ऑफिसच्या तिथे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली पूर्ण, म्हणजे त्याचे दात, सुळे तसेच नखे आहेत का याची पाहणी केली, तर ते सुस्थितीत होते. त्याच्यामुळे शिकार करण्याचा उद्देश नव्हता हा. त्याचा डेथ होऊन हायना वगैरे ह्या प्राण्याने त्याला खाल्लं असावं. आणि ही जी घटना घडली ती घटना माळढोक अधिसूचित क्षेत्रात होती. आम्हाला पाहणी म्हणजे आम्हाला माहिती मिळता क्षणी आम्ही तिथे पाहणी केलेली. आणि नंतर ही केस आता जी चौकशी सुरू आहे ती माळढोक पक्षी अभयारण्याचे RFO आणि त्यांचा अंडरचा स्टाफ आहे त्यांच्या थ्रू सुरू आहे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळाला म्हणजे जे दिला असेल तो वन्यजीव ऑफिसमध्ये आपल्याला भेटून जाईल.